नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे धण्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर. ही आपल्याला सर्व भाज्यांमध्ये लागते आणि धने हे शरीराला खूप थंड असतात, धने पण आणि जिरे पण. तर याचं प्रमाण असं असतं की 1 चमचा धण्याची पावडर टाकली तर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकायची असते. आणि हे मी 4 तास उन्हात छान असे गरम करून घेतलेले आहे, म्हणजे कमी भाजले तर त्याचा वास आणि चव तशीच राहते. आता छान ऊन पडते तर मी उन्हात असे मस्त सुकवलेत बघा. असे साधारण कोमट गरम आहेच ते. हे दोन्ही पण असे मी ताटांमध्ये सुकवून घेतले आणि आता आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत ते. इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि हे पाव किलो धने टाकलेत आणि आता ते छान असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. मोठा गॅस ठेवला तर ते वरतून असे लाल होतील आणि आत कच्चेच राहतील आणि त्याचं पावडर पण अशी कडवट लागते. म्हणून असे बारीक गॅसवर बघा, पूर्ण हा मी बारीक केला आहे असा. आणि आता बारीक गॅसवर छान भाजून घेऊया. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी जर ही अर्धा चमचा धण्याची पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर रात्री पाण्यात भिजत घालून ते जर पाणी सकाळी उठल्यावर पिलं त्याने आपल्या शरीरातील उष्णता फार कमी होते. किंवा ज्यांना उन्हाळी लागते त्यांच्याकरताही हे छान असं धण्या जिऱ्याचं पाणी पिऊ शकता तुम्ही. आणि असे ठेवून बाजूला जायचं नाही आहे, सतत हलवायचे म्हणजे सगळीकडे छान भाजले जातात जिरे. हे बघा, हे मी छान असे 5 मिनटं छान बारीक गॅसवर भाजले. एकदम मस्त वास सुटला आहे याचा, म्हणजे आपले धने छान भाजले गेलेत. पाहिजे तर असा हाताने असा तोडून बघायचा. हे बघा, लगेच असा हाताने तुटतो, म्हणजे ते आतही चांगले भाजले गेलेत. म्हणजे पावडर लगेच आपले मिक्सरमध्ये छान होणार. आता हे मी काढून घेते आणि आपण आता जिरे भाजूया. उन्हात गरम करून घेतल्यामुळे ते कमी भाजावे लागतात आणि त्याचा कलर तसाच राहतो धण्यांचा. तर हे मी काढून घेते. हे बघा, हे मी असे काढून थंड करायला ठेवते. पंख्याखाली नाही ठेवायचे थंड करायला, साध्या नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचे आणि साधारण थंड झाले का आपण ते मिक्सरला बारीक करायचे. पंख्याखाली ठेवले तर परत ते नरम होणार आणि मग पावडर छान बारीक होणार नाही. हे बघा, आता आपण जिरे भाजूया. जिरे पण मी पाव किलो घेतलेत आणि जिरे आपल्याला असेच छान असा वास सुटेपर्यंत, जिरे फुलेपर्यंत 4 मिनटं फक्त आपल्याला लागणार आहे भाजायला, कारण जिरे जास्त भाजायचे नाही. असे खरपूस मस्त, पण जास्त ब्राऊन नाही झाला पाहिजे, त्याचा कलर चॉकलेटी नाही झाला पाहिजे, नाहीतर मग ती पूड केल्यावर आणखी तो काळपट होतो पावडरचा. छान असे सतत हलवत आपण हे 4 मिनटं भाजून घेऊया. हे छान असे आधी चाळणीने चाळून मग निवडून घ्यायचे, म्हणजे त्यात काय बारीक खडे वगैरे असतील तर ते निघून जातात. जर बाहेरून आपण पावडर आणली तर त्यात ते तसेच बारीक करतात, म्हणून आपण या घरी करायच्या असतात पावडरी. बघा, जिऱ्याचा थोडासा वास मस्त असा सुटला आहे, सुरुवात झाली आहे. असे आपण छान मस्त भाजून घेऊया. हे बघा, जिरे किती छान फुलले आहेत आणि त्याचा वासही असा खमंग छान सुटला आहे.
आपले जिरे भाजून झाले, पण जिरे हे जे गरम कढई आहे त्यातच आपण एक 5 मिनटं ठेवणार आहोत. म्हणजे जिरे आतून कसे असे भरीव असतात, त्याच्यामुळे ते आत भाजायला वेळ लागतो. म्हणून याच्यात ठेवल्यामुळे ते आतून पण छान कडक होणार आणि आपली पावडर चांगली होणार. धने कसे आतून असे पोकळ असतात, त्याच्यामुळे त्याला काही जास्त ठेवावं लागत नाही. आता मी गॅस बंद करते आणि हे जिरे कढईतच ठेवते. तोपर्यंत आपण धन्याची पावडर करून घेऊया. एकीकडे आपण असे जिरे पण हलवायचे, कढईत गरम कढईत ठेवलेले. आणि हे बघा, धने आपले जिरे भाजेपर्यंत छान थंड झाले आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यात करायचे. म्हणजे छोटं मिक्सरचं भांडं हे अशा पावडरी करण्याकरताच असतं, ह्याच्यात छान पावडर होते. आता हे मी बारीक करून दाखवते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपली धन्याची पावडर किती छान झालेली आहे बारीक. आणि याचा रंग पण बघू शकतात, आहे तसाच आहे, जराही बदललेला नाही. आता मी हे काढून हे बाकीचे सगळे धने बारीक करून घेते. हे बघा, आपली धन्याची पावडर इथे छान बारीक झाली आहे. आता जिरे पण आपले थंड झालेत, ते पण आपण असे टाकून मस्त पावडर बनवून घेऊया. हे बघा, आपली जिऱ्याची पावडर मस्त झालेली आहे, एकदम छान वास सुटलेला आहे. बघा, जरा पण काळपट झालेली नाही आहे ती. आता आपण आणखी राहिलेले जिरे पण बारीक करून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यामुळे आणखी एक मी सांगते, ही खूप दिवस टिकते. जर तुम्ही भाजून नाही घेतलं तर ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणून असे बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे. हे बघा, जिऱ्याची पावडर सगळे बारीक झालेत आपले पाव किलो जिरे. आणि लगेच छान अशा हवाबंद डब्यात भरून ठेवायचे, त्याचा वास जायचा. म्हणजे हवाबंद डब्यात भरून ठेवल्यामुळे त्याचा वास जात नाही, जसाच्या तसा राहतो. हे बघा, आपली इथे धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर एकदम छान तयार झालेली आहे. आपण झटपट अशी घेऊन टाकू शकतो. अशी मस्त हवाबंद डब्यात तुम्ही ठेवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.